पावसाळ्यात गरमागरम अगदी गाड्यावर मिळतात तशी कांदा पालक भजी घरच्या घरी कशी बनवायची? फक्त 10 मिनिटांमध्ये तयार होणारी ही कांदा पालक भजी. तर कशी बनवायची? सर्वात अगोदर इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं आहे आणि याच कपने इथे आपल्याला अगदी थोडंसं पाणी या बेसन पीठमध्ये घालून घ्यायचं आहे. आता हाताच्या सहाय्याने इथे आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये पिठाच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हे जे पीठ आहे ते छान असं फुलवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते हलकं असं छान होईल. आता यामध्ये आपल्याला उभे चिरून घेतलेले कांदे आणि बारीक चिरून घेतलेला पालक घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा ओवा हाताच्या साहाय्याने चोळून यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर एक अर्धा चमचा धना पावडर घालायची आहे. आता यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर इथे मी यामध्ये घातलेली आहे. चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता इथे आपल्याला 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. हे मिश्रण या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी थोडासा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल छान गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे पीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच इथे आपण भजी तयार करायला घेणार आहोत. आता इथे तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण यामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत. इथे तुम्हाला हव्या त्या साईजचे आकाराचे भजी तेलामध्ये सोडू शकता. आता मंद आचेवरती इथे आपण हे भजी छान असे तळून घेणार आहोत. जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही, हलकासा गोल्डन कलर येत नाही, तोपर्यंत इथे आपल्याला हे भजी मस्त असे तळून घ्यायचे आहेत. संपूर्ण सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक कराल तर संपूर्ण रेसिपी पाहायला भेटेल. थँक्यू.